So yesterday, basically, what we have done is we have worked on the model that we have considered. Right. This is the model for the bush that we have considered yesterday, and based on this drawing, we have created a 3D model like this. Okay. So for doing this, we have used certain sketch based features. आपण sketch based features घेतले होते, त्याच्या बेसिसवरने आपण बरेचसे ड्रॉइंग्स त्याच्यामध्ये ड्रॉ केलेले आहेत. Right from if you go back to the starting point over here, right. जर मी हे सगळं सुरुवातीपासून ट्राय करायचा प्रयत्न केला तर आपण आधी सर्कल ड्रॉ केला होता, हा मधला सर्कल, त्याला मग आपण पॅड कमांड केली होती. राईट. देन वी हॅव क्रिएटेड द होल, आपण मग होल क्रिएट केला होता, होल कमांड यूज केली होती आपण. जे काय डायमेन्शन असतील ते डायमेन्शन्स घेऊन आपण त्याची लोकेशन दिली होती आणि होल क्रिएट केला होता. देन वी हॅव क्रिएटेड द बॉटम फीचर, आपण हा बॉटम खालचं जे फीचर आहे जे की स्केच तुम्हाला दिसतं येतं. राईट. दिस हायलाइटेड स्केच दॅट यू सी हिअर in orange and black color, that sketches we have created, and we again did the pad for the same. Right. Then we have created the bottom slot here. As you can see here, this slot has been created by the use of rectangle, and we have done the pocket command here. Then we have done filleting over these two corners. या दोन कॉर्नरला आपण फिलेटिंग केली होती. नंतर आपण होल क्रिएट केलता, इलॉंगेटेड होल त्याला म्हणतो आपण बेसिकली, जसं की इलेप्टिकल असतं तसं इलॉंगेटेड होल त्याला म्हणतो आपण. आपण फक्त एका साईडला होल क्रिएट केला. देन वी हॅव मिरर दॅट, आपण त्याला मिरर कमांडनी मिरर करून घेतलं. ओके. देन वी हॅव स्टार्टेड टू वर्क विथ द ऑइल होल, जे काउंटर संक होल होता, that hole we have created. Right. So this is the end complete process by which we have created this particular object. आता हे करताना आपण थोडेफार कमांड्स बघितले होते कॅटियामध्ये. ठीक आहे. सो बेसिकली पॅड आणि पॉकेट कमांडनी बरेचसे कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट सुद्धा करता येतात. ओके. सो दिस इज वन ऑफ द सिम्पल ऑब्जेक्ट दॅट वी हॅव क्रिएटेड. राईट. टुडे वी विल डिस्कस अपॉन हाऊ टू मॉडेल दिस. आता आपण ॲक्च्युली काय केलं होतं ह्या मॉडेलवरनं. ठीक आहे. फ्रॉम धिस वी हॅव केम टू 3D मॉडेलिंग. आपण 2 डायमेन्शनल मॉडेल घेतला होता आणि ऑब्व्हियसली त्याला कन्वर्ट केलं होतं आपण एक 3D मॉडेलमध्ये. बट जनरली जे कॅड सॉफ्टवेअर्स यूज करतात त्याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड ड्रॉइंग्स नसतात. काही काही वेळेस आपण नवीन कंपोनंट्स क्रिएट करतो, नवीन कंपोनंट्स डिझाईन करतो. सो दॅट टाइम वी मे नॉट हॅव दिस 2 डायमेन्शनल फिगर. त्यावेळेस आपल्याकडे हे 2 डायमेन्शनल फिगर असेल असं नाही आहे. सो दिस इज कम्प्लिटली फ्रॉम स्क्रॅच, आपल्याकडे हे नसू शकतं. वी कॅनॉट नो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट. सो दिस इज बेसिकली फॉर प्रॅक्टिस पर्पज. आपण प्रॅक्टिससाठी ते ड्रॉइंग बघून मॉडेलिंग केलेली आहे. Maybe you have to take reference of previous objects. Maybe you have to take reference of existing object, measure the dimensions and redraw, remodel in CATIA or any other 3D modeling software. Ultimately, once you create the model, right, the one which you see on the screen, याचा उपयोग काय? What is the use of this model? फक्त बघण्यासाठी, हा असा दिसतो तसा दिसतो, हा वर्ण खालनं असा दिसतो का? दिस इज नॉट द यूज. ओके. फक्त ह्याचा यूज एवढाच नाही आहे. ऑब्व्हियसली हे केल्यामुळे आपल्याला कल्पना येते की आपला ऑब्जेक्ट कसा दिसेल आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग. बट इथंच ह्याचा उपयोग थांबत नाही. तर हा ऑब्जेक्ट, हे जे काही आपण फाईल क्रिएट केलेली आहे, ही फाईल आपल्याला पुढे CAE मध्ये यूज करता येते, कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंगमध्ये क्रिएट करता येते, जिथं की आपण ह्या बुशवरती जे काही लोड्स ह्याच्यावरती येतील. ओके. ऑब्व्हियसली यू नो द फंक्शन ऑफ बुश. बुशचा फंक्शन, बुश बेरिंगचं फंक्शन काय असतं तुम्हाला माहिती आहे, किंवा बेरिंगचा ॲज सच फंक्शन तुम्हाला माहिती आहे की दिस इज यूज फॉर सपोर्टिंग ऑफ द शाफ्ट. शाफ्टला सपोर्ट करण्यासाठी आपण जनरली बेरिंग्स यूज करतो. ठीक आहे ना. मग ह्याचा हा जे होल आहे ह्याच्यामध्ये एखादा शाफ्ट येईल. दॅट शाफ्ट माइट बी लोडेड, त्याच्यावरती गेअर्स किंवा पुलीज माउंट असतील, आणि दॅट शाफ्ट माइट बी अंडर ट्रेमेंडस लोड्स. सो विल द बेरिंग विल टेक दॅट लोड. तो हा बेरिंग मग त्याला सपोर्ट करेल का? ओके. दॅट थिंग्स कॅन बी चेक्ड इन CAE. मग हा मॉडेल तुम्हाला ॲज इट इज उचलायचं आहे आणि तुम्हाला NSYS सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करायचं आहे. तुम्हाला तिथं जाऊन मॉडेल क्रिएट करायची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी जे मॉडेल क्रिएट केलं आहे तुम्ही त्याचा उपयोग करून हे करू शकता. वन्स दॅट इज डन,
इफ द ऑब्जेक्ट इज ओके, जे काही लोड्स आपण प्रोव्हाइड करतोय त्या लोडला हा बेरिंग जर प्रॉपरली विथड्रॉ झाला, म्हणजे विथस्टँड झाला, म्हणजे ते फेल झाला नाही बेरिंग, तर ऑब्व्हियसली आपल्याला हे बेरिंग मॅन्युफॅक्चर करावं लागेल आता. आणि मॅन्युफॅक्चर करण्यासाठी तुम्ही असा ड्रॉइंग यूज करू शकत नाही किंवा असा 3D मॉडेल यूज करू शकत नाही. कन्व्हेन्शनली वी हॅव टू कन्वर्ट दिस ड्रॉइंग इन टू प्रोडक्शन ड्रॉइंग. आपल्याला हा जे मॉडेल आहे दिस वी हॅव टू कन्वर्ट इन टू अ प्रोडक्शन ड्रॉइंग सेटअप. म्हणजे आपल्याला एक ड्रॉइंग शीट घ्यावं लागेल. ड्रॉइंग शीटवरती आपल्याला टायटल ब्लॉक ड्रॉ करावा लागेल. हा कोणता कंपोनंट आहे, कोणत्या कंपनीला बिलॉंग करतो, हे कुणी ड्रॉ केलं, कधी ड्रॉ केलं, कुणी चेक केलं, ऑल द थिंग्स आर मेन्शन इन द शीट. Not only that, the sheet will also contain various aspects like is there any sectional front view, is there any sectional top view, what are the dimensions of the component, what are the tolerances that can be given. So everything has to be converted into a production drawing. So today's topic of discussion is about creating such kind of drafting model. आपल्याला ह्याचं ड्राफ्टिंग क्रिएट करायचं आहे इनडायरेक्टली. ठीक आहे. आता ऑटोकॅडमध्ये तुम्ही जेव्हा ह्याचं ड्राफ्टिंग करणार तर तुम्हाला सर्कल ड्रॉ करावं लागेल, अजून एक सर्कल ड्रॉ करावं लागेल, देन यू हॅव टू ड्रॉ द लाईन, देन यू हॅव टू मेक टँजन्सी, मग त्याला फिलेट द्यावं लागेल. सो तुम्हाला प्रत्येक लाईनवर सिंगल हँडेडली काम करावं लागेल. बट हॅव्हिंग क्रिएटेड धिस ऑब्जेक्ट इन कॅटिया, the CATIA gives you one more module which is called as drafting. तर तुम्हाला काय करायचं बघा, you have to go to start, okay, click on mechanical design and click on drafting. हे बघा, ह्याच्यामध्ये एक ड्राफ्टिंग नावाचा मॉड्यूल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 3D मॉडेल्स जे आहेत ते कन्वर्ट करता येऊ शकतात, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि जे काही आपण प्रोडक्शन ड्रॉइंगमध्ये ऑब्जेक्ट्स ड्रॉ करतो त्याप्रमाणे. सो मी ड्राफ्टिंग ह्याला क्लिक करतोय. पण ड्राफ्टिंग क्लिक करण्याचे लक्षात घ्या, तुमचं जे काही ऑब्जेक्ट असेल ते तुम्हाला आधी ओपन करून ठेवावं लागेल. तुम्हाला अशा तरीकेने तुमचा ऑब्जेक्ट पार्ट मॉडेलिंगमध्ये ओपन असला पाहिजे. वन्स इट इज ओके, देन यू हॅव टू गो टू स्टार्ट, क्लिक ऑन ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंगला क्लिक करा. तुम्हाला न्यू ड्राफ्टिंग क्रिएशन असा एक मेसेज बॉक्स येऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन जे आहे ते एम्प्टी शीटसाठी आहे. तुम्हाला एम्प्टी शीट पाहिजे का, तुमचं जे ड्रॉइंग शीट आहे ते कम्प्लिटली एम्प्टी पाहिजे असेल तर तुम्ही ते चूज करू शकता. ऑर डू यू वॉन्ट टू हॅव ऑल द व्ह्यूज, तुम्हाला सगळे व्ह्यूज पाहिजेत का, हा तुमचा जे ऑब्जेक्ट आहे मागे ह्याचे तुम्हाला सगळे व्ह्यूज जे काय आहेत, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, बॅक व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू, एव्हरीथिंग डू यू वॉन्ट. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तुम्ही ते घेऊ शकता. or if you only want front view, bottom view, right view, or you want only front view, top view and left view, that means third angle or first angle, what is your requirement. हा जे ऑप्शन आहे ते थर्ड अँगलचा आहे, हा ऑप्शन जे आहे ते फर्स्ट अँगलचा आहे. So all these four options are available to you when you start with drawing. ठीक आहे. Not only that, you also get the option to चेंज द शीट साईज. तुम्हाला जे तुमचं ड्रॉइंग शीट आहे ते जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला ते चेंज करता येऊ शकतं. तुम्हाला इथं मॉडिफाय म्हणायचं आहे. इन मॉडिफाय यू सी दॅट देर आर सर्टन स्टँडर्ड्स अवेलेबल हिअर, राईट फ्रॉम NC, ASME to ISO and all these others. We generally follow ISO standard, so let us keep that ISO standard. Sheet style, तुम्हाला A1, A2, A3, A4 कोणत्या साईजची शीट पाहिजे दॅट यू कॅन डिसाइड ओव्हर हिअर. सो तुमचा फॉर्मॅट A4 ISO येईल, त्याचं साईज काय असेल ते येईल, स्केल बाय डिफॉल्ट जे असेल ते तुम्हाला ते घेता येईल. अँड यू कॅन स्विच बिटवीन लँडस्केप अँड पोर्ट्रेट. ओके, यू नो दॅट वेन यू हेल्ड अ पेपर वर्टिकली straight, that is portrait, and if you rotate that by 90 degree it becomes a landscape paper, right? So this is all the options that are available. You have to say okay here. I'll start with the second option first, all the views. ठीक आहे, मी सेकंड ऑप्शन सुरुवात करतोय जिथं मी ऑल व्ह्यूज असा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. रिमेंबर कॅटेमध्ये जे ऑरेंज असतं दॅट इज द ॲक्टिव्ह कमांड. मग मी याला ओके म्हणतोय. सो वन्स आय क्लिक ओके ऑन टू दिस, you'll find that CATIA will automatically generate all the required views. जे काही त्याच्यामध्ये स्टँडर्ड व्ह्यूज त्यांनी ठरवले होते त्याने त्याच्या मदतीने सगळे काय केले, इम्पोर्ट करून घेतले. सो यू कॅन सी दॅट आय हॅव हिअर फ्रंट व्ह्यू. माझा हा फ्रंट व्ह्यू त्याचं म्हणणं असं आहे. ओके, कारण हे बाय डिफॉल्ट त्यांनी त्याला जे वाटलं त्याने घेतलेलं आहे. वी डोंट हॅव एनी कंट्रोल ऑर एनी सॉर्ट ऑफ चेंजेस. येस, वी कॅन डू चेंजेस ओव्हर हिअर. आपण इथे चेंजेस करू शकतो, बट बाय डिफॉल्ट जे घेतले ते मी तुम्हाला सांगतोय सध्या.
वी हॅव फ्रंट व्ह्यू हिअर, त्याला लागून ऑब्वियसली राईट व्ह्यू आहे, लेफ्ट व्ह्यू आहे. वी हॅव बॉटम व्ह्यू हिअर, देन वी हॅव द टॉप व्ह्यू ओव्हर हिअर. And of course rear view is not required, but it is given, and we do have a isometric view as well, right? So all these things are automatically generated, and you can see that they are all connected. They are all connected to each other. तुम्ही जर एखादा व्यू हलवायचा प्रयत्न केला तर सगळे व्यू जे आहे जे ऑर्थोग्राफिक व्ह्यूज आहेत ते त्याप्रमाणे हलत जातील. ऑब्वियसली आयसोमेट्रिक व्यू इज इंडिपेंडेंट, इट डझंट डिपेंड ऑन द फ्रंट व्यू अँड टॉप व्यू. सो ऑल these views are connected to each other. पण आपल्याला असं नको आहे. दिस इज नॉट आय वॉन्ट टू हॅव द कंट्रोल ओव्हर द डिझाईन. मला ह्या डिझाईनवरती कंट्रोल पाहिजे. ते मला काय पाहिजे, मी तशा तरीकेने फ्रंट व्ह्यू ठेवणार आणि मला जसं पाहिजे मी तशा तरीकेने टॉप व्ह्यू ठेवणार. ठीक आहे. सो व्हॉट आय विल डू इज आय विल जस्ट क्लोज दिस विंडो. ओके, अँड आय विल वन्स अगेन गो टू स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन अँड ड्राफ्टिंग. ठीक आहे. इथं बाय डिफॉल्ट जे सेटिंग आपण घेतले होते आधी ते येतील परत. इथं आता फर्स्टच्या ऐवजी आपण ब्लँक शीट घेऊया. विल टेक एम्प्टी शीट हिअर. ठीक आहे, अँड विल से ओके. सो व्हॉट यू गेट हिअर इज अ एम्प्टी शीट. तुम्हाला एक ब्लँक शीट मिळेल. आता तुम्हाला ह्या शीटवरती प्रत्येक गोष्ट स्वतःहून क्रिएट करावं लागेल. लाईक यू वॉन्ट टू स्टार्ट विथ द फ्रेम, तुम्हाला फ्रेम ड्रॉ करावं लागेल, तुम्हाला टायटल ब्लॉक ड्रॉ करावं लागेल. ओके, you want to create the title block along with your name, your college name, your company name, everything you have to do over here. तर त्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात. एक तर शीट आणि शीट बॅकग्राऊंड. फॉर एक्झाम्पल जर आपण ऑटोकॅडमध्ये विचार केला तर ऑटोकॅडमध्ये त्याला आपण लेयर्स म्हणतो, लेयर. ठीक आहे ना. आपण एखादी लेयर ऑन किंवा ऑफ करू शकतो. म्हणजे ज्या गोष्टी दिसतील ऑन अ पर्टिक्युलर लेयर वी कॅन ऑफ दॅट लेयर, आणि सगळ्या गोष्टी त्या लेयरचे विजिबिलिटी त्याची निघून जाईल. सो इट इज इनविजिबल. सो शीट एक फ्रंट आहे आणि शीट बॅकग्राऊंड जे आहे ते वेगळी गोष्ट आहे. तर दोन गोष्टी इथं आहेत. तुम्हाला शीटवरती हे जे व्हाईट कलरची शीट आहे त्याच्यावरती तुम्हाला ड्रॉइंग करायचं आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, सेक्शनल व्ह्यूज तुम्हाला इथं मार्क करायचं आहे. आणि टायटल ब्लॉक वगैरे जे आहे, तुम्ही जे टेक्स्ट त्याच्यामध्ये इंटर करणार आहात, दॅट यू हॅव टू डू ऑन द शीट बॅकग्राऊंड. ठीक आहे. सो विल डू फर्स्ट दॅट. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, you have to go into edit and click on sheet background. Okay, go to the edit, go to edit tab and click on the sheet background. Once you click on sheet background, the color of the will change to gray. आता हे white background राहिलेलं नाहीये, it has become gray. That means you are coming on the second layer. तुम्ही second layer वरती इथं आलेला आहात. Now here you can create the sheet background. इथं तुम्हाला sheet background वरती तुम्ही इथं तुमचा टायटल ब्लॉक वगैरे क्रिएट करू शकता. सो फॉर दॅट वी हॅव अ कमांड ओव्हर हिअर, राईट. दॅट कमांड आय विल शो यू व्हॉट इज दॅट कमांड. त्याच्यामध्ये एक ड्रॉइंग नावाचा टूलबार आहे. ओके, ड्राफ्टिंगमध्ये ड्रॉइंग नावाचा एक टूलबार आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जे आहे ते आहे फ्रेम अँड टायटल ब्लॉक. ठीक आहे. तर दिस icon, this command will give us a frame and a title block. So once I click on that, it is going to ask me what is the standard, do you want to have any standard input that is already there in the CATIA. जसं की ऑटोकॅडमध्ये काही काही कंपनीज त्यांचं स्टँडर्ड टायटल ब्लॉक क्रिएट करून ठेवतात. तर ह्याच्यामध्ये बघा ड्रॉइंग टायटल ब्लॉक असं एक ऑप्शन आहे. ह्याच्यात काही सॅम्पल्स दिलेले असतात. ओके, सो यू कॅन सिलेक्ट एनी वन ऑफ द सॅम्पल. देर आर couple of samples given over here. Okay, so we will take any random sample like this and you have to click on create over here and say apply, and you have to say okay. So you can see that the system has given us a very systematic and very well planned title block, right? So all the things which are generally required for a company, according to that they have given us a very nice and systematic title block. So you can mention your claim of the drawing over here. This drawing is our property, something like that. Which is the company that this drawing belongs to? What is the title of the drawing? Drawing number किती आहे, साईज कोणता आहे, स्केल काय घेतलंय, ओके, कुणी ड्रॉ केलेलं आहे, who has checked it, who has designed this object. All the standard things which are needed to understand the component are given here. So if you want to use this, you can use this, or if you want to do certain changes in it, you can do that. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जसं आपण
लाईन क्रिएट करतो किंवा डिलीट करतो त्याप्रमाणे ह्याला सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं आहे, राईट. सो यू कॅन कस्टमाइज दिस पर्टिक्युलर टायटल ब्लॉक अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. सपोज की तुम्हाला इथं डिझाईन पण नको पाहिजे, राईट. सो व्हॉट यू कॅन डू इज जस्ट डबल क्लिक दिस टेक्स्ट, ह्याला डबल क्लिक करा, ते एडिट होईल. तुम्ही इथं करा साइन बाय और एनी अदर थिंग, फक्त सिग्नेचर असं म्हणू शकतो आपण. ओके, जस्ट क्लिक ओके. इफ यू डोंट वॉन्ट दिस टेक्स्ट जस्ट डिलीट दॅट टेक्स्ट बॉक्स. हा आता कसं काम करायला माहिती आहे का, जसं ऑटोकॅड मध्ये आपण काम करतो, सिंगल लाईन सिंगल टेक्स्ट तुम्हाला सिलेक्ट हॅलो, कॅन यू हिअर मी? सॉरी, देयर वॉज अ कॉल. माझा आवाज येतोय? येस सर, येस सर. ओके. सो आपण जसं ऑटोकॅडमध्ये काम करतो त्याप्रमाणे ह्याच्यात आपल्याला चेंजेस करता येईल. सो वॉट एव्हर टायटल इज देअर, इफ यू वॉन्ट टू चेंज यू कॅन just change it according to your requirement. Just I said ki bush bearingचा हा object आहे, तर I can just simply place the text wherever I want over here. So according to that, whatever changes are needed, you can do all the changes over here. ठीक आहे. once it is done, तुमचं हे काम एकदा झाला की तुम्हाला बॅकग्राऊंड मधनं बाहेर निघायचं आहे, तुम्हाला फ्रंटला यायचं आहे, तुम्हाला लेअर चेंज करायची आहे. हे सगळ्या गोष्टी जे आहे आपण शीट बॅकग्राऊंड मध्ये केलेल्या आहेत. सो इफ आय वॉन्ट टू कम बॅक टू द शीट लेआउट, तुम्हाला परत जायचं आहे एडिटमध्ये. आता खाली जर मी गेलो लास्टला, तर इथं शीट बॅकग्राऊंड न राहता वर्किंग व्ह्यू असा आलाय. सो इफ आय क्लिक ऑन वर्किंग व्ह्यूज, माय स्क्रीन हॅज टर्न टू व्हाईट अगेन, राईट. सो आय हॅव चेंज द लेअर नाव. नाव यू कॅनॉट एडिट दिस. तुम्हाला हे कोणताही टेक्स्टला एडिट करता येणार नाही. दिस इज कम्प्लिटली फिक्स्ड नाव. So this has been changed according to our requirement and everything is not editable. तुम्ही याला एडिट करू शकत नाही कारण हे बॅकग्राऊंड मध्ये आहे, हे वेगळ्या लेअर मध्ये गेलेलं आहे. सो इफ यू वॉन्ट टू चेंज दिस अगेन यू हॅव टू स्विच बॅक टू शीट बॅकग्राऊंड. ओके, गो बॅक टू शीट बॅकग्राऊंड अँड देन यू कॅन अगेन चेंज द थिंग्स ओव्हर हिअर, राईट. सो लेअर वाईज इथं वर्क करायचं आहे, शीट बॅकग्राऊंड आणि वर्किंग व्ह्यूज मध्ये. Okay, so once your frame is ready, once your title block is ready, then you can think or you can have a planning about your object. तुमचा ऑब्जेक्ट ह्या शीटमध्ये कुठं कसं बसवायचं, फ्रंट व्ह्यू कुठं पाहिजे, टॉप व्ह्यू कुठं पाहिजे, साइड व्ह्यू कुठं पाहिजे, ऑल दिस थिंग्स यू कॅन प्लॅन नाव. ठीक आहे. सो वन्स दिस इज रेडी, यू हॅव टू गो टू द कमांड विच इज कॉल्ड ॲज व्ह्यूज. याच्यामध्ये एक व्ह्यू नावाची कमांड आहे. ठीक आहे, व्ह्यूज नावाची कमांड आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जे आहे दॅट इज कॉल्ड द फ्रंट व्ह्यू. तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्व्हियसली आपण विचार करताना कधीही जेव्हा आपण ॲज अ इंजिनियर विचार करतो कोणत्याही ऑब्जेक्टचा आपण फ्रंट व्ह्यू आधी विचार करतो. ठीक आहे ना. सो स्टार्टिंग जनरली आपण फ्रंट व्ह्यू पासून करायचा प्रयत्न करतो. सो दॅट इज वाय लॉजिकली दे हॅव ऑल्सो गिवन स्टार्टिंग पॉईंट ॲज अ फ्रंट व्ह्यू. तुम्हाला ह्याला क्लिक करायचं आहे. ओके, वन्स यू क्लिक दॅट द सिस्टम इज गोइंग टू आस्क की तुम्हाला कोणाचा फ्रंट व्ह्यू पाहिजे, तुमचा ऑब्जेक्ट कुठं आहे, व्हेर इज द ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट तुमचा कुठं आहे आणि त्याचा फ्रंट सरफेस कोणता आहे मला दाखवा. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, विंडो स्विच करायची आहे. इथं बघा, इथं थोडंसं काळजी घ्यायची आहे. हा तुमचा मॉडेलिंग ड्राफ्टिंगचा विंडो आहे. ठीक आहे, दिस इज युअर ड्राफ्टिंग विंडो. तुम्ही व्ह्यूजमध्ये फ्रंट व्ह्यू कमांड ॲक्टिवेट केलेली आहे. आता त्या कमांडला इनपुट काय पाहिजे, अ 3D जॉमेट्री. ओके, इफ यू कॅन सी ॲट द लोअर लेफ्ट कॉर्नर, सिलेक्ट रेफरन्स प्लेन ऑन अ 3D जॉमेट्री. ओके, मग आपली 3D जॉमेट्री कुठं आहे, दुसऱ्या विंडोमध्ये आहे. ती दुसरी विंडो कुठं आहे बघा, इथं वरती जायचं, विंडोला क्लिक करायचं आणि इथं part1.cat part असं ऑप्शन आहे, ह्याला क्लिक करा. तुमचं विंडो चेंज होईल. नाव यू आर इन मॉडेलिंग विंडो. ठीक आहे, तर आपण ड्राफ्टिंगच्या विंडोमधनं मॉडेलिंगच्या विंडोमध्ये आलो. आता आपल्याला सांगायचं आहे ह्याला की माझा फ्रंट व्ह्यू कोणता असायला पाहिजे. सो आय एम गोइंग टू सिलेक्ट दिस ॲज अ सरफेस. इफ यू कॅन सी दॅट ओवर हिअर ॲट द लोअर लेफ्ट कॉर्नर, जर का मी हा सरफेस चूज केला
तर माझा ओरिएंटेड प्रिव्ह्यू म्हणजे तुमच्या ड्राफ्टिंग विंडोमध्ये तुम्हाला अशा तरीकेने फ्रंट व्ह्यू दिसू शकतो त्याचं म्हणणं आहे. जर मी हा व्ह्यू घेतला तर आपला फ्रंट व्ह्यू असा येऊन जाईल, तर मी हा घेतला तर माझा फ्रंट व्ह्यू असा येईल. ऑब्विसली लॉजिकली मला हा फ्रंट व्ह्यू पाहिजे, तर मी हा ऑब्जेक्ट असा चूज करतो, ह्याला क्लिक करतो. वन्स आय क्लिक दॅट, the front surface of that object is going to get back into the drafting window. Okay. One second. तर आपण ज्या सरफेसला चूज केलंय किंवा क्लिक केलंय तो सरफेस बरोबर काय होईल, आपल्या ड्राफ्टिंग विंडोमध्ये येऊन जाईल. म्हणजे आपण त्याला काय केलं, त्या ऑब्जेक्टला आपण फ्रंट व्ह्यू आपला हा आहे असं दाखवला. एकदा आल्यानंतर आम्ही बाहेर क्लिक केलं कुठंही, ओके, त्याला बाहेर क्लिक केलं तर ते अशा ब्लॅक लाईन्स मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मी ते परत एकदा करतो बघा, कंट्रोल Z करतो इथं, ठीक आहे. आय एम गोइंग टू क्लिक ऑन व्ह्यूज, त्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू मी क्लिक करतोय. फ्रंट व्ह्यू मध्ये मी विंडोला क्लिक करतो. विंडोला क्लिक केल्यानंतर मी कॅट पार्ट ह्या ऑब्जेक्टला क्लिक करतो. त्याच्यानंतर मी हा फ्रंट व्ह्यू चूज करतो असा, अँड आय एम गोइंग टू गेट अ ओरिएंटेड व्ह्यू इन द ड्राफ्टिंग विंडो. ह्या तुम्ही रिलोकेट करा तुम्हाला जिथं पाहिजे तिथं, की माझा ऑब्जेक्ट इथं असला पाहिजे तर तुम्ही त्याला इथं ठेवू शकता, ठीक आहे. दिस शुड बी माझा ओरिजिन, म्हणजे मला इथं ऑब्जेक्ट मला प्लेस करायचं आहे. मग याला काय करायचं, तुम्हाला बाहेर कुठेही क्लिक करायचं आहे, क्लिक एनिवेअर आउटसाइड. एकदा क्लिक केलं की तुम्हाला हा फ्रंट व्ह्यू विथ अ स्केल ऑफ 1:1 दिसेल. आता मी हा टेक्स्ट सिलेक्ट करतो आणि ह्याला डिलीट करतो, ठीक आहे. तर माझा फ्रंट व्ह्यू तर तयार आहे. पण लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कसली हिडन लाईन नाही आहे, कसलीही ॲक्सिस लाईन नाही आहे, ओके. देर इज नथिंग इंडिकेटेड. फक्त आउटर बाउंड्री, जे विजिबल बाउंड्री आहे ऑब्जेक्टची, ती फक्त मला इथे दिसते. तुम्हाला मग ऑन करावं लागतील. ऑब्विसली आपल्याला असा फिगर घेऊन काय उपयोग नाहीये, आपल्याला ऑब्जेक्टमध्ये काहीतरी डिटेल्स दिसावं लागतात, ठीक आहे. तर व्हॉट आय एम गोइंग टू डू इज, मी हे जे ब्लॅक विंडो आहे साईडला, ओके, ह्या ब्लॅक विंडोवरती माऊस घेतोय, त्याला मी राईट क्लिक करतो अँड आय एम गोइंग टू क्लिक ऑन प्रॉपर्टीज. बघा जे बॉक्स आलं त्याला लागून त्या बॉक्सला मी क्लिक केलं, राईट क्लिक केलं आणि प्रॉपर्टीजवरती क्लिक केलं. किंवा हा साईडला जे ट्री आहे ड्रॉइंग शीट नंबर 1 फ्रंट व्ह्यू, तुम्ही ह्याला क्लिक करा आणि परत प्रॉपर्टीला क्लिक करा, ओके. ह्याला राईट क्लिक करून परत यू हॅव टू क्लिक ऑन प्रॉपर्टीज. वन्स यू क्लिक ऑन दॅट अ प्रॉपर्टीज विंडो विल कम आउट. एक प्रॉपर्टी विंडो येऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा भरपूर ऑप्शन्स आहेत, की ग्राफिक्सचे ऑप्शन आणि व्ह्यूचे ऑप्शन्स आहेत. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू इज, आय एम गोइंग टू गो ऑन ड्रेसअप. ड्रेसअपमध्ये मी हिडन लाईन्स, सेंटर लाईन्स, एक्सिस लाईन्स, इफ देर आर थ्रेड्स, ऑल द थिंग्स आय एम गोइंग टू मेक इट ऑन. हे सगळे मी ऑन करतोय बाय डिफॉल्ट. हे सगळे बाय डिफॉल्ट बंद असतात. तुम्हाला स्पेसिफिकली पाहिजे असेल तर तुम्हाला ते ऑन करून घ्यावं लागेल. ते सगळं मी ऑन करतोय, तर मी अप्लाय म्हणतोय अँड आय विल से ओके. So once I do that, you will find that all the axis lines are visible now, okay, which I can control. ते मी कंट्रोल करू शकतो किती मला मोठी ॲक्सिस लाईन पाहिजे. ऑल द हिडन लाईन्स आर ऑल्सो विजिबल. जे काही हिडन लाईन्स आहेत त्याच्यामध्ये दॅट आर ऑल्सो विजिबल ओव्हर हिअर, ओके. दिस इज अवर स्लॉट, यू नो दॅट दिस इज अवर द स्लॉट. आपला हा स्लॉट होता, हा आपण 3 mm चा एक स्लॉट, रेक्टँग्युलर स्लॉट मागे बेसला क्रिएट केला होता. सो ऑल द थिंग्स विच आर हिडन नाव आर विजिबल. आपला जे काउंटर संक होल होता आपण क्रिएट केलेला, दॅट इज ऑल्सो विजिबल ओव्हर हिअर, ओके. नाव दिस इज द फ्रंट व्ह्यू दॅट वी हॅव क्रिएटेड. आपण हा आपला फ्रंट व्ह्यू क्रिएट केलाय. आता आपल्याला टॉप व्ह्यू पाहिजे. सो दिस इज द ब्युटी ऑफ एनी CAD सॉफ्टवेअर. यू कॅन सी दॅट वन्स आय हॅव वन व्ह्यू हिअर, माझ्याकडे जर एक व्ह्यू असेल तर मी ह्याच्यावरनं दुसरा व्ह्यू सुद्धा क्रिएट करू शकतो, कारण आपल्याकडे 3D मॉडेल क्रिएटेड आहे, ठीक आहे. मग त्यासाठी मी काय करणार पहा, आय विल गो टू व्ह्यूज अगेन, आय विल क्लिक ऑन द स्मॉल एरो हिअर. आपलं फ्रंट व्ह्यूच्या खाली एक छोटंसं ब्लॅक कलरचा एरो आहे, मी त्याच्यावरती क्लिक करतो अँड आय एम गोइंग टू गो फॉर द ऑप्शन कॉल्ड ॲज प्रोजेक्शन व्ह्यू. मी प्रोजेक्शन व्ह्यूवरती आलो आहे आणि ज्याला मी क्लिक करतोय. वन्स आय क्लिक ऑन प्रोजेक्शन व्ह्यू अँड आय ड्रॅग माय माऊस, इफ आय ड्रॅग माय माऊस ओव्हर हिअर, म्हणजे ह्या फ्रंट व्ह्यूला लागून मी जिथं कुठं मी माऊस ड्रॅग करेन, so you can see this is my left hand side view. If I go on this side, this is my right hand side view.
if I go on here, this is my top view. Obviously we want top view, आपल्याला top view पाहिजे. So I'll choose a proper location somewhere here and I'll click somewhere. So you'll find that a top view has been created without any efforts in drafting. ड्राफ्टिंग मध्ये जास्त काही एफर्ट न करता आपल्याला टॉप व्ह्यू क्रिएट झालेला आहे. यू कॅन सी दॅट बिकॉज फ्रंट व्ह्यू कॅरीज ऑल द हिडन लाईन्स. आपण फ्रंट व्ह्यू मध्ये ॲक्सिस लाईन, थ्रेड्स, ओके, हिडन लाईन्स, एव्हरीथिंग ऑन केलं होतं, म्हणून टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट आपल्याला दिसू लागलेल्या आहेत. राईट. सो दिस इज हाऊ बेसिकली यू कॅन जनरेट व्हेरियस व्ह्यूज इन युअर ड्राफ्टिंग विंडो. आता मला आयसोमेट्रिक व्ह्यू सुद्धा पाहिजे. ठीक आहे. सो यू कॅन गो इन फ्रंट व्ह्यू. ह्याच्यामध्ये तुम्ही खाली जाऊ शकता ड्रॉपडाऊन मध्ये अँड यू कॅन गो टू आयसोमेट्रिक. क्लिक ऑन आयसोमेट्रिक. आता तो विचारतो की ऑब्जेक्ट कुठं आहे. गो टू विंडो, सिलेक्ट द पार्ट. मला अशा तरीकेने ऑब्जेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथं चूज करा अँड दिस ऑब्जेक्ट विल बी ट्रान्सफर्ड टू द ड्राफ्टिंग विंडो. तुम्ही त्याला ड्रॅग करून व्यवस्थित फ्रेममध्ये आणा. बाहेर कुठेही क्लिक करा. You will find that your isometric view is ready here. So you can see that within a very short span of time आपण 10-15 मिनिटांमध्येच त्या ऑब्जेक्टचे ॲटलिस्ट रफली आपण त्याचं फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू काय आहे ह्या गोष्टी आपण क्रिएट केलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल कधी होतील, जेव्हा तुमच्याकडे तो ऑब्जेक्ट 3D मॉडेल करून असेल. ओके. सो इन इंडस्ट्री you have to work simultaneously on both these models. तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करतानाच फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यूला पण काम करावं लागतं. आपण जसं जनरली अकॅडमीमध्ये काम करतो की आपण आधी मॉडेल क्रिएट करतो मग आपण त्याची ड्राफ्टिंग करतो, तसं करायचं नसतं बेसिकली. इन इंडस्ट्री तुम्ही जर मॉडेलिंग करताना एक सर्कल जरी काढलं असेल, एक सिलेंडर काढलं असेल, तर तुम्हाला ड्राफ्टिंग पॅकेज चालू करून त्याच्यामध्ये त्या सर्कलचा फ्रंट व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू क्रिएट करावा लागतो. सो लाईक धिस यू कॅन हॅव अ गुड विजिबिलिटी ऑफ द ऑब्जेक्ट. तुम्ही बघू शकता की जे काही काम मी 3D मध्ये करतोय ते 2D मध्ये तसं बरोबर येऊ लागलेले आहेत का नाही. इफ द ऑब्जेक्ट इज सिम्पल, जास्त काय फरक पडत नाही. इफ ऑब्जेक्ट्स आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड देन यू हॅव टू वर्क ओव्हर दॅट. त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. तर एवढं करून थांबायचं नाही, आपल्याला डायमेन्शन्स द्यावं लागतील इथं. ठीक आहे. वी हॅव टू गिव्ह डायमेन्शन्स हिअर. सो वी हॅव अ ऑप्शन्स ऑफ डायमेन्शनिंग. ठीक आहे. वी हॅव अ विंडो कॉल डायमेन्शनिंग. याच्यामध्ये भरपूर टाईपचे डायमेन्शन्स अवेलेबल आहेत. राईट फ्रॉम सिम्पल डायमेन्शन टू व्हेरियस कम्युनिटेड. आपण जे काही टाइप्स ऑफ डायमेन्शनिंग शिकलो होतो, चेन डायमेन्शन, कम्युनिटी डायमेन्शन, ओके, स्टॅक्ड डायमेन्शन, अँगल्स, radius, diameter, all the things are available over here. One second. Okay, so all the things are available over here. इथं सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. आपण एक सिम्पल डायमेन्शन्स करून बघूया. आय जस्ट गो टू सिम्पल डायमेन्शन मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी सर्कल जर चूज केला तर डायरेक्टली तो आपल्याला सांगेल की ह्याचं डायमीटर 50 आहे. ठीक आहे. मला सांगायची गरज नाही की मी सर्कल घेतोय किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे. सो इफ यू वॉन्ट स्पेसिफिकली रेडियस, मतलब रेडियस पाहिजे असेल तर तुम्ही यू क्लिक ऑन रेडियस. इथं दिसतं बघा आर. ठीक आहे ना, रेडियस डायमेन्शन, अँड यू चूज दॅट सर्कल and you will get the radius option here. So it is quite simple to give dimensions also over here. तुम्हाला इथे डायमेन्शन द्यायला पटपट तुम्ही जे काही लाईन चूज करणार त्याप्रमाणे डायमेन्शन याच्यामध्ये येत जातील. तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्ही जे काही फिगर इथं जनरेट केलेली आहे, राईट, इनिशियली आपण जे रेफरन्स घेतलं होतं, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ सिमिलर काइंड ऑफ डायमेन्शनिंग फिगर ओव्हर हिअर, मग तुम्हाला त्याप्रमाणे काय करावं लागेल, यू हॅव टू टेक द रेफरन्स ऑफ दॅट अँड अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन गिव्ह डायमेन्शन्स टू दिस. म्हणजे डायमेन्शन म्हणायचं, हे जर 40 असेल तुम्हाला हे 40 म्हणायचं आहे. दिस इज कमिंग आउट टू बी 40. ओके, हे 40 येऊन जाईल. जर मी हे घेतलं बाहेरचं इथून ते इथपर्यंत तर हे 50 असं येऊन जाईल. सो वॉट एव्हर रेफरन्स वी हॅव हिअर, जे काही रेफरन्स आपल्याला इथं आहेत तसेच रेफरन्स घेऊन आपण हे डायमेन्शन, हे फिगरसुद्धा क्रिएट करू शकतो ॲज इट इज. ओके, सो यू कॅन सी दॅट दिस इज ऑलमोस्ट सिमिलर. याच्यामध्ये आपण सेक्शन्स क्रिएट करू शकतो, आपण ॲरो टाईप चेंज करू शकतो. एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबली डन ओव्हर हिअर. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात. मी प्रॉपर्टीजमध्ये जातो आहे. इन प्रॉपर्टीज आय विल गो इन प्रॉपर्टीज अँड आय विल ट्राय टू ऑफ द डिस्प्ले फ्रेम. मी डिस्प्ले फ्रेम सगळ्यांचा ऑफ करतो आहे, राईट.
सो यू कॅन सी दॅट एकदा मी डिस्प्ले फ्रेम ऑफ केला की माय ड्रॉइंग इज व्हेरी क्लीन नाव. ओके, एव्हरीथिंग इज व्हेरी क्लिअरली विजिबल. वन्स यू आर सॅटिस्फाईड विथ युअर वर्क, तुमचं काम जर व्यवस्थित झालं असेल, तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे, राईट, अँड यू हॅव टू क्लिक ऑन प्रिंट. प्रिंट म्हणायचं आहे आणि तुम्ही डायरेक्टली ह्याला प्रिंट देऊ शकता किंवा तुम्ही ह्याला PDF मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. तुमचं पेज सेटअप वगैरे तुम्ही जर चेक केला, अकॉर्डिंग टू युअर पेज सेटअप एव्हरीथिंग विल सेट ओव्हर हिअर. ओके, तुमचे ऑप्शन्स बघा, व्हॉट बेसिक थिंग्स यू आर नीडिंग. अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन सेट द प्रेफरन्सेस, लँडस्केप, पोर्ट्रेट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागतील. ओके, अँड अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन टेक द प्रिंट ओव्हर हिअर. तुम्ही त्याला PDF मध्ये कन्वर्ट करू शकता, ऑर डायरेक्टली यू कॅन टेक द प्रिंट ऑल्सो फॉर द सेम. सो दिस इज व्हॉट इज बेसिकली अबाउट ड्राफ्टिंग. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायचे आहेत, करायचे होते बेसिकली. जर आपण इथं प्रॅक्टिकली आलो असतो तर आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतले होते. सो दिस इज वेअर हाऊ वन शुड जनरेट द ड्रॉइंग, वन शुड जनरेट द मॉडेल जनरेट करून त्याच्यावरनं आपल्याला कशी ड्राफ्टिंग करता येतं हे आपण एकदम ब्रीफली आणि क्विकली बघून घेतलेलं आहे. ओके, दिस इज वेअर वी विल स्टार्ट. ऑब्विसली कोणताही सॉफ्टवेअर जर असेल तर यू नीड प्रॅक्टिस, तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. इवन इफ यू टॉक अबाउट AutoCAD, तिथं सुद्धा प्रॅक्टिस लागणारच आहे. आणि हे काय आपल्याला एका दिवसात बसून येणार नाही आहे. यू हॅव टू वर्क. आता ह्याच्यात भरपूर काही ऑप्शन्स आहेत, तुम्ही सेक्शन घेऊ शकता. ओके, यू कॅन टेक सेक्शन्स, लॉट ऑफ थिंग्स यू कॅन डू हिअर. तुम्ही सेक्शन्स घेतले की सेक्शनल व्ह्यू सुद्धा निघतात. ओके, आय जस्ट शो यू हाऊ टू ड्रॉ द सेक्शन. सपोज की मी इथून एक अशी लाईन ड्रॉ केली, ओके, तर आय कॅन गेट अ सेक्शन हिअर. मला इथं डायरेक्टली हा सेक्शनल व्ह्यू मिळतो बघा, राईट. मी काय केलं, फक्त मला इथनं सेक्शन पाहिजे असं लाईन डिफाईन केली होती आणि अकॉर्डिंग टू दॅट आय गॉट द सेक्शन हिअर. Like that, if I take a section here, from here to here, right, I'll get the sectional view over here. मी ज्या डायरेक्शन मध्ये माझा माऊस घेऊन जाईन त्या डायरेक्शन मध्ये मला शकतो. सो यू सी दॅट एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेरी फास्ट. AutoCAD मध्ये हे करत बसायला आपल्याला भरपूर टाइम लागतं. इट विल टेक लॉट ऑफ टाइम टू डू ऑल दिस थिंग्स. सो दॅट वे दीज आर व्हेरी ॲडव्हान्स अँड व्हेरी कॉम्पिटेटिव्ह सॉफ्टवेअर्स. आता हे एक सॉफ्टवेअर सांगितलं मी, असे भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत आणि प्रत्येक सॉफ्टवेअरची कॅपॅबिलिटी, अबिलिटी त्याप्रमाणे डिफरंट असेल. ठीक आहे, मग इथं आपण थांबूया आज. थोडंसं मला काम आहे. सो वी विल ट्राय टू सी सम अदर टाइम ऑल्सो की हे कसं करता येईल आपल्याला. ठीक आहे, ह्याचं मी रेकॉर्डिंग